आणि प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचलेले आहेत। अमित शहांना त्यांनी सर्व काही ब्रीफ केलंय असंही कळतंय। दिल्लीचं वारं महाराष्ट्रात काय खबर घेऊन येणार? नम्रता, साधारणतः जेव्हा महाराष्ट्रामध्ये असा एखादा संवेदनशील वादग्रस्त मुद्दा असतो तेव्हा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यानंतर त्यांचा कल पत्रकारांना टाळण्याकडे असतो आणि अतिशय गुप्तपणे बैठका होतात। म्हणजे अमित शहांच्या घरी मुख्यमंत्री जातात ते रात्री उशिरा 10-11 वाजता। साधारणतः म्हणजे पत्रकारांना जितकं जास्त चकवता येईल तितकं ते चकवत असतात। मात्र आज म्हणजे हे खरं तर लक्षणीय आहे की अतिशय उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली। ही भेट देखील अमित शहांच्या घरी झाली नाही तर ती 11 अशोका रोडवरच्या भाजप मुख्यालयामध्ये झाली, अगदी सगळ्यांच्या देखत। म्हणजे देशभरातला मीडिया फडणवीस यांच्या प्रतिक्रियेसाठी तिथे थांबलेला होता। 5:20 फडणवीस भाजप मुख्यालयामध्ये पोहोचले। जाताना मीडियाच्या पत्रकारांनी सगळ्यांनी त्यांना अडवलं, मात्र तेव्हा त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। ते थेट अमित शहांच्या दालनामध्ये गेले। त्याच्यानंतर जवळपास 40 मिनिटं दोघांची आतमध्ये चर्चा सुरू होती। पक्षाध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस हे दोघेच यावेळी उपस्थित होते। साहजिक आहे की जी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस गाजत आहेत, या सगळ्या प्रकरणांची इत्थंभूत माहिती जी आहे ती तेव्हा फडणवीस यांनी अमित शहांना दिलेली आहे। यावेळी जो सगळा मीडिया तिथं बाहेर त्यांची वाट बघत उभा होता, त्यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू होती की कदाचित देवेंद्र फडणवीस हे आता देखील पत्रकारांना टाळतील, ते काहीही उत्तर न देताच निघून जातील। हे खरं तर नेहमीच घडणारी गोष्ट असल्यामुळे सगळ्यांनी ते तसंच मांडलेलं होतं। मात्र बाहेर आल्यानंतर 2-3 ओळीची का होईना पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेतनं खूप काही अर्थ निघू शकतात। पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की अशा पद्धतीनं पक्षानं गंभीर दखल घेतलेली होती या प्रकरणांची आणि आपल्याकडे अहवाल मागवलेला होता। त्यामुळं ही एक पहिली गोष्ट स्पष्ट झाली। दुसरी त्यांनी एक गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट केली आहे की याच्यानंतरची जी कारवाई आहे, उचित कारवाई हा शब्द त्यांनी वापरला, तर तो पार्टीकडून घेतला जाईल। म्हणजे जेव्हा अमित शहा मागच्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये बोललेले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की याचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेतील। मात्र कदाचित खडसेंचा जर काही गेम झाला तर त्याची राजकीय किंमत किंवा त्याचं एक जे जबाबदारी आहे ती सगळी आपल्या अंगावरती पडू नये या हुशारीनं मुख्यमंत्र्यांनी आता पार्टी ही याच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती करणार आहे अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पंतप्रधानांनी बोलवलेल्या एखाद्या बैठकीसाठी मुख्यमंत्री आलेले आहेत तेव्हा त्या बैठकीच्या आधी जाऊन ते पक्षाध्यक्षांना भेटलेले आहेत। हे खरं तर दिल्लीतल्या रीतिरिवाज आणि संकेतांना धरून नाहीये आणि त्यामुळे आपल्याला एक अर्थ असा काढता येतो की खडसेंचं जे प्रकरण आहे ते पक्षानं किती गांभीर्याने घेतलेलं आहे याची कल्पना याच्यावरून आपल्याला साहजिकपणे यायला हवी। 6 वाजता साऊथ ब्लॉकमध्ये साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची मीटिंग होती। त्याच्या आधी पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। आता हे माझ्या मागे जे दिसतं राष्ट्रपती भवन साऊथ ब्लॉक, तर त्याच्यात तिथे मुख्यमंत्री फडणवीस आणि बाकीचे सगळे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे। कदाचित जी शक्यता वर्तवली जाते त्याच्यानुसार या बैठकीनंतर सुद्धा पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांची 1-to-1 चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये खडसेंच्या प्रकरणांची माहिती जी आहे ती दिली जाईल। याच्यानंतर सुद्धा बैठकींचा सिलसिला थांबत नाहीये, कारण संघाची जी महत्त्वाची नेते दिल्लीमध्ये आहेत त्यांची देखील मुख्यमंत्री भेट घेतील आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती देतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते। एकूणच दिल्लीतला आजचा सगळा ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत ते पाहता खडसेंच्यावरती कारवाई होणार, फक्त ती कधी होणार हाच प्रश्न आहे। कदाचित 10 तारखेला जी विधान परिषदेची निवडणूक होतीये तोपर्यंत पक्षानं थांबवायचा निर्णय जो आहे तो घेतलेला असू शकतो, कारण त्याच्या दरम्यान काही केलं तर त्याची पडसाद जे आहेत ते निकालामध्ये पाहायला मिळू शकतात। त्यामुळे एक नक्की आहे की कारवाई काय करायची हे आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे, फक्त त्याचा मुहूर्त कधी काढायचा याच्याबद्दलचंच प्रश्नचिन्ह आहे, ते कदाचित 10 तारखेच्या नंतरच असू शकतं। नक्कीच प्रशांत, या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावरची कारवाई आता काही टळणं शक्य नाहीये असं दिल्लीतल्या घडामोडींवरनं दिसतंय।